मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी वाटपास सुरुवात झालेली असं ट्विट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचं आदिती तटकरेंनी ट्विट केलं आहे। सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध बंद आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। सातारा तालुक्यातील नागठाणे भागामध्ये शेतकऱ्यांकडून रस्त्यावरती दूध ओतून आंदोलनाला सुरुवात केली। त्याचबरोबर काही दूध वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून दूध ओतून देण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्यांचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळलेले आहेत। गेल्या महिन्यात ज्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 5,000 रुपये भाव मिळत होता, आज त्याच कांद्याला 1200 ते 1400 रुपये इतकाच भाव मिळतोय। एका महिन्यामध्ये क्विंटल मागे तब्बल 3,500 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतेत आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये ऊस दराच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। ऊसाला कमीत कमी 3,000 दर मिळावा असा शेतकरी संघटनेचा आग्रह आहे। 3,000 रुपये दर न मिळाल्यास संबंधित कारखान्यांना ऊस न देण्याची भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे। सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चक्क दूध पिणारा कोंबडा आढळून आलेला आहे। राजा असं या दूध पिणाऱ्या कोंबड्याचं नाव असून वनराज क्रॉस जातीच्या कोंबड्याला पैलवानासारखा खुराक दिला जातोय। त्यामुळे 1 वर्षाच्या कोंबड्याचं तब्बल 6 किलो इतकं वजन आहे। ऊसतोड मजुराच्या डोक्यात दगड घालून मुकादमानेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या परळीमध्ये घडलेला आहे। झोपेमध्ये असतानाच मुकादमाने मोठा दगड डोक्यात घालून खून केलाय। या प्रकरणी आरोपी मुकादमाला बेड्या ठोकण्यात आल्या। नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोकणात समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले आहेत। समुद्रकिनारी फिरताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, सुरक्षेचे सर्व नियम पाळून पोलिसांना सहकार्य करा असं आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले। राज्यात गुंडाराज वाढल्याचा आरोप करत चंद्रपुरात काँग्रेसने निषेध मोर्चा काढलेला आहे। त्याचबरोबर अमित शहांनी माफी मागावी अशी मागणी देखील काँग्रेस आंदोलकांनी केलेली आहे। या आंदोलनाला खासदार धानोरकरांनी सुद्धा सहभाग घेतला आहे। नितीन गडकरींतर्फे नागपुरातील उत्साही भजनी मंडळांना भजनी साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। शहरातील 345 भजनी मंडळांना तबला, पेटी, टाळ अशा भजनी साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे। पाचोरा येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहक सेवा संघाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आलेली आहे। त्यामुळे जागो ग्राहक जागो अशा घोषणाही देण्यात आल्या। पुण्यात काँग्रेसकडून अमित शहांविरोधात पुन्हा आंदोलन करण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसने आंदोलन केलं आहे। नागपुरातील बुटीबोरी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावरती काही तडे गेल्याचं लक्षात आल्यानंतर दक्षता म्हणून उड्डाणपुलावरील वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे। यानंतर पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून वाहतूक बंद केली आहे। कोपरीमध्ये झोपडपट्टी विरोधामध्ये आंदोलन सुरू असताना वनमंत्री गणेश नाईक यांचा ताफा थांबवण्यात आलेला आहे। ताफा थांबवून आंदोलकांनी भेट घेत कार्यवाही करण्याचं आश्वासन गणेश नाईक यांनी आंदोलनकर्त्यांना दिलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर इथे डांगी जनावरांच्या स्पर्धा आणि प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। यावेळेला जनावरांची खरेदी विक्री करण्यात येते। या यात्रेमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला आहे। सारंगखेडा घोडे बाजारात अवघ्या 10 दिवसात 3 कोटींचा टप्पा पार पडलेला आहे। या बाजारामध्ये आतापर्यंत 2,210 घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झालेत। यामध्ये 657 घोड्यांची विक्री करण्यात आली। प्रसिद्ध असणाऱ्या नागपूरच्या संत्र्यांच्या दरामध्ये मोठी घट झालेली आहे। मागील वर्षाच्या तुलनेत संत्र्यांचे दर प्रति टन 8 ते 10 हजारांनी पडलेत। सध्या कळमना मार्केटमध्ये संत्र्याला 20 ते 25 हजार रुपये टनाचा दर मिळतो। गावठी बनावटीच्या पिस्तूलने दहशत माजवणाऱ्या आरोपीला जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे। यावेळेला त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे। छत्रपती संभाजीनगर काँग्रेस कमिटीने मोर्चा काढत शहांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदवलाय। शहांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढून राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येते। अकोल्याच्या बाळापूर इथे बांधकाम कामगार कार्यालयाचं नवीन कार्यालय उघडण्यात आलेलं आहे। या कार्यालयात नागरिकांनी चांगलीच गर्दी केली आहे। यावेळेला कार्यालयात चांगलाच गोंधळ बघायला मिळाला। अभयसिंहराजे भोसले यांच्यावरती शरद पवार यांनी अन्याय केला। 1999 साली अभयसिंहराजे काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते तर कदाचित काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री केलं असतं असं बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले। अभयसिंहराजेंना बाहेर ठेवल्यामुळे जिल्ह्याचं नुकसान झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे।
विधिमंडळ अधिवेशनावरून जयंत पाटलांनी सरकारवरती टीका केलेली आहे। मोठमोठ्या घोषणा करण्याचा स्वभाव आहे, तशा घोषणा झाल्या मात्र अधिवेशनामध्ये विदर्भाच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत असं म्हणत जयंत पाटलांनी सरकारवरती निशाणा साधलाय। कोणाचाही बाप येऊ दे मसाजोग प्रकरण दाबू देणार नसल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलेला आहे। तपासाला इतका वेळ का लागतोय, एकदा का बीडच्या जनतेने तपास हाती घेतला तर सरकारला कळेल असा इशारा सुद्धा जरांगेंनी दिलाय। 28 तारखेला बीड शहरामध्ये सर्व पक्षांकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा या मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे। माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या अशी भावनिक साथ संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुख हिने लोकांना घातली। बीडच्या मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT स्थापन करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं असं सुरेश धस म्हणाले। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी दरे इथं पोहोचलेत। दरे गावी जाताच एकनाथ शिंदे शेतात रमल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी त्यांच्या नातवासोबत शेतात फेरफटका मारत शेतीची पाहणी केली। आमच्यातील अनेक मंत्र्यांना बंगले देण्यात आले तर काहींना फ्लॅट मिळालेत, मात्र बंगला आणि फ्लॅट यावरून आमच्यामध्ये वाद होणार नाहीत हे नक्की असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलेलं आहे। तर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांचं काम 99% संपलंय, त्यामुळे येत्या 4 दिवसांमध्ये यादी समोर येईल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली। संजय शिरसाटांना बंगल्याच्या ऐवजी फ्लॅट देण्यात आलेला आहे, मात्र मी फ्लॅट मिळाल्याने नाराज नाही अशी स्पष्टोक्ती शिरसाटांनी दिलेली आहे। तर काम कुठूनही करावंच लागतं, त्यामुळे काही मिळालं तरी सुद्धा काम करायचंच आहे असं वक्तव्य शिरसाटांनी केलं आहे। पदभार स्वीकारताच समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी कामाला सुरुवात केलेली आहे। अचानक वसतिगृहाला भेट देत वसतिगृहातील अवस्था बघून संजय शिरसाट भडकलेत। उपायुक्त जयश्री सोनकवडे यांना शिरसाटांनी फैलावरती घेतलंय। मंत्री नितेश राणे यांनी मंत्रिपदाचा भार स्वीकारल्यानंतर नितेश राणे यांच्यावरती मत्स्य मंत्रिपदाचा पदभार सोपवण्यात आलेला आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतील पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये अचानक भेट दिली। कामकाजाची पाहणी करत ड्रग्ज माफिया रेव पार्टी विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या। मंत्रिपदावरून डावलल्यानंतर सुद्धा वळसे पाटलांनी नाराजी व्यक्त न करता कामाला सुरुवात केलेली आहे। आंबेगाव मतदारसंघात वळसे पाटलांनी विविध आढावा बैठकांचा सपाटा लावलाय। जास्तीत जास्त वेळ त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दिला आहे। मंत्र्यांना दालनं देण्यात आली, मात्र त्यापूर्वी कार्यालय अजून शिफ्ट करण्यात आलेली नाहीयेत। प्रताप सरनाईकांच्या दालनामध्ये अजून सुद्धा कृषी मंत्र्यांचं कार्यालय सुरू आहे। लवकरात लवकर कार्यालय द्यावं अशी मागणी सरनाईकांनी केली। अजित पवार गटातील आमदार सरोजिनी अहिरे आणि आमदार इंद्रिस नायकवडी यांचा पक्षाच्या वतीने सोलापुरात जाहीर सत्कार करण्यात आलेला। यावेळेला पदाधिकाऱ्यांनी दोन्ही आमदारांचं जंगी स्वागत केलं आहे। खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरती सगळ्यांच्या नजरा आहेत। मुंबईच्या पालकमंत्री पदावरती शिवसेना आणि भाजप दोघांनी दावा केलाय। शिवसेनेकडून प्रताप सरनाईक तर भाजपकडून शेलार आणि लोढांचं नाव आघाडीवरती येत आहे। 26 तारखेपासून मातोश्रीवरती ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र असणार आहे। 26 ते 29 डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शंभूराज देसाई पहिल्यांदाच आपल्या मरळी या गावी गेलेत। यावेळेला गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलेलं आहे। यावेळेला देसाईंच्या हस्ते ग्रामदैवत निंजाई देवीची आरती सुद्धा करण्यात आली। अमित शहांच्या वक्तव्याच्या विरोधात अमित देशमुखांनी मोटरसायकल रॅली काढलेली आहे। लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आलेली आहे। यावेळेला शहांच्या राजीनाम्याची मागणी केली। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितलेली आहे। महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकली नाही, त्यामुळे सोयाबीनला 7,000 रुपये भाव देणं शक्य होणार नाही असं यशोमती ठाकूर म्हणाल्या। जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बागेश्वर धाम महाराज यांच्या हनुमंत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यासह राज्यातून 5 लाख भाविक येण्याची शक्यता आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी बागेश्वर यांच्या कथास्थळाची पाहणी सुद्धा केली आहे। धरणगावच्या झुरखेडा इथे बागेश्वर यांचा हनुमान कथेचा कार्यक्रम पार पडतोय।
राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मण्यारखेडा गावामध्ये एका कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये हजेरी लावलेली आहे. यावेळेला कार्यकर्त्यांनी डान्स करण्याचा आग्रह केल्यानंतर मंत्री पाटलांनी बँडच्या तालावरती ठेका धरलाय. रायगडच्या महाडमध्ये आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढलेला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या बडतर्फीची मागणी यावेळेला आंदोलनकर्त्यांनी केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या शहांच्या वक्तव्यानंतर आंबेडकरी समाज आक्रमक झालाय. ऊसतोड मजुराच्या डोक्यात दगड घालून मुकादमानेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या परळीमध्ये समोर आलेला आहे. झोपेमध्ये असतानाच मुकादमाने मोठा दगड डोक्यात घालून खून केलाय. या प्रकरणी आरोपी मुकादमाला बेड्या ठोकण्यात आल्या. डोंबिवली स्टेशन जवळील भागात एका रात्रीत 9 ते 10 दुकानं फोडून लाखो रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केलेला आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. भिवंडी तालुक्यातील बाबगाव इथे निर्जन ठिकाणी 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आलेला आहे. यावेळेला कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान मुलीची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मुंबई गोवा महामार्गावरती भोसते घाटामध्ये ट्रेलर पलटी झाल्याने एका बाजूची वाहतूक बंद झाली आहे. एकेरी मार्गाने वाहतूक सध्या सुरू आहे. जळगावात बसचा अपघात झालाय. अपघातात महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून 10 ते 15 प्रवासी जखमी झाले. नाशिकच्या सिडकोतील त्रिमूर्ती चौकात भर दिवसा 2 तरुणांवरती टोळक्यांनी सशस्त्र हल्ला केलेला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. जालन्यामध्ये जाफराबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसचा अपघात झालाय. या अपघातात घाट रस्ता चढताना बस 20 फूट खड्ड्यामध्ये पलटलेली. यामध्ये 15 ते 16 प्रवासी गंभीर जखमी झालेत. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय. कल्याणमधील भाजप पदाधिकारी हेमंत परांजपे हल्ला प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. संदीप महाले आणि सूरज भालेराव अशी आरोपींची नावं आहेत. तर या प्रकरणातील आणखीन 3 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड शहरामध्ये एका व्यक्तीवरती गोळीबार करण्यात आलाय. सोमवारी घडलेल्या या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे. हॉटेलच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार करणारा फरार असून पोलीस सध्या शोध घेत आहेत. विदर्भाची मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगावामध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. सुट्ट्यांच्या निमित्ताने शेगावात भाविकांनी गर्दी केली आहे. गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात यात्रेचं स्वरूप आलंय. खेडमधील नारंगी नदीपात्रात सातत्याने जनावरांचे अवशेष मिळत असल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारलेला आहे. खेडमधील बंदला व्यापाऱ्यांनी 100% पाठिंबा दिला आहे. भिवंडीमध्ये पाण्याच्या टाकीत पडून 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर अनधिकृत इमारतींवरती महापालिकेने तोडक कारवाई केलेली आहे. अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याच्या मोहिमेला मनपा प्रशासनाने सुरुवात केली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या गळ्यामध्ये माळ घालणाऱ्या व्यक्तीने स्पष्टीकरण दिलंय. मी आभार मानण्यासाठी गेलो होतो. पुष्पगुच्छ नसल्याने नितेश राणेंच्या गळ्यामध्ये कांद्यांची माळ घातली. कोणाची भावना दुखवण्याचा हेतू नव्हता असं त्या व्यक्तीने सांगितलंय. भिवंडी शहरातील कल्याण नाका ते धामणकर नाका या रस्त्याची दुरावस्था झालेली असून रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. शहरातील मुख्य रस्त्यांचीच ही दुरावस्था झाल्याने पालिका प्रशासनाविरुद्ध प्रवासी आता संताप व्यक्त करतात. दीपक केसरकरांच्या प्रयत्नातून सिंधू रत्न योजनेअंतर्गत दशावतार मंडळांना शासनाच्या वतीने 75% अनुदानावरती 9 वाहनं देण्यात आलेली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षा मनीषा दळवी यांच्या हस्ते 9 दशावतार मंडळांना वाहनांच्या चाव्या सुपूर्द केल्या. नवी मुंबईमध्ये वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना वाहन चालकांना वाहतूक पोलिसांकडून चॉकलेट देण्यात आलेलं आहे. नाताळच्या पार्श्वभूमीवरती सांता क्लॉजने नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना चॉकलेट देत आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं आहे.